सुरुवातीलाच एक खळबळजनक बातमी आहे। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळांना 5 स्टार ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप अंजली दमानी यांनी केलेला आहे। छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आर्थर रोड कारागृहात टीव्हीवर हिंदी चित्रपट पाहतात। त्यांना चिकन मसाला सारखे पदार्थ सर्व केले जातात आणि एवढंच नव्हे तर समीर भुजबळांना वोडका सुद्धा सर्व केली जाते असा आरोप अंजली दमानी यांनी केलेला आहे। अतिरिक्त कारागृह संचालक भूषण कुमार उपाध्याय यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हे खळबळजनक आरोप केले आहेत। अंजली दमानिया यांचे आरोप नेमके काय आहेत आपण त्यावरती एक नजर टाकूया। त्यांचा आरोप असा आहे की छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ कारागृहात टीव्ही पाहतात। भुजबळ कारागृहात हिंदी चित्रपट बघतात। भुजबळांना त्यांच्या आवडीची चिकन मसाला ही डिश दिली जाते। त्यांना दर 2 तासांनी फळं दिली जातात। समीर भुजबळांना नारळातून वोडका ही दारू दिली जाते। समीर आणि छगन भुजबळांना खासगीत बोलण्याची व्यवस्था देखील केली जाते। अनेक गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलेले आणि स्वतः अंजली दमानिया सध्या आपल्या सोबत आहेत। अंजली दमानिया जी, हे आरोप तुम्ही केलेले या संदर्भात काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? नाही, मी याची कंप्लेंट ही मला जेव्हा आर्थर रोड मधनं तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी दिली तेव्हा ही कंप्लेंट मी ऍडिशनल डीजी जे उपाध्याय आहेत त्यांच्याकडे फोनवर दिली होती, SMS वरही दिली होती। त्याच्यानंतर त्यांनी जोशी नावाचे एक विजिलन्सचे ऑफिसर तिथे आर्थर रोड मध्ये पाठवले होते। जसं मी कंप्लेंट केली होती त्याप्रमाणे टीव्ही सुद्धा तिथे होता। तो टीव्ही कॉन्फरन्सिंग साठी आहे असं त्यांनी मला रिपोर्ट केलं, पण ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये की तो कॉन्फरन्ससाठी नक्कीच नव्हता, पण तो तिथनं हलवण्यात आला। त्यानंतर मी त्यांना बऱ्याच कंप्लेंट्स केल्या की तिथली जी मोबाईल जॅमर असतो प्रत्येक जेलच्या वर, तो सुद्धा तिथून त्याची तार कापून टाकण्यात आली होती। त्यानंतर आपण बघितलं की जेव्हा ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते, JJ मध्ये होते, तेव्हा त्यांना 1.5 महिना तिथे आरामात राहू दिलं गेलं होतं। तिथून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेले तेव्हा मी ABP माझाला त्याचा व्हिडिओ सुद्धा पाठवला होता की त्यांना कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रोटेक्शन नाही म्हणतायत, त्या प्रिझनरला जो गार्ड ठेवायला लागतो ते सुद्धा ठेवलेले नव्हते। ते सर्रासपणे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये फिरत होते। या सगळ्या कंप्लेंट्स पुन्हा पुन्हा आपण केल्या। जेव्हा ABP माझानी याच्या मागेही रिपोर्ट केलं होतं की खूप पॉलिटिकल क्लासचे लोक त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्येही भेटायचे आणि मागच्या वेळेस कोर्टातही भेटायला गेले होते। या सगळ्या कंप्लेंट्स पुन्हा पुन्हा करून सुद्धा आज जेव्हा त्यांना PMLA कोर्टात आणलं होतं तेव्हा ते जवळजवळ 3 तास कोर्टात होते। मी एका ग्रुपवर सुद्धा कोर्टाच्या मीडियाच्या ग्रुपवर लिहिलं की आपण मीडियाने जाऊन तिथे चौकशी करावी। तेव्हा मीडियाच्या म्हणजे एक चॅनल आहे टाइम्स नाव, त्याच्या रिपोर्टरला तिथे आज सुद्धा जाऊ दिलं गेलं नाही। अंजली दमानिया, आता तुम्ही जे आरोप केलेले आहेत या तुरुंगामध्ये त्यांना ज्या काही सोयी सुविधा पुरवल्या जातात त्याबद्दल, तर तुमच्याकडे त्याबद्दल काय माहिती आहे आणि तुम्ही पुरावे सादर काही केलेले आहेत का, की ही फक्त ऐकीव माहितीवर केलेले आरोप आहेत? नाही, ऐकीव माहितीवर आरोप नव्हते। ही ऐकीव माहिती मी जेव्हा डीजींना कळवली होती तेव्हा त्यांनी विजिलन्सच्या लोकांना पाठवून मी त्याचं CCTV फुटेज जप्त करावं आणि त्याचं CCTV डायरेक्टली तुमच्या केबिन मध्ये घ्यावा असा मी त्यांना जवळ फेब्रुवारीमध्ये सेव्हरल कंप्लेंट्स केल्या होत्या। एक नाही, मी त्यांना अनेक कंप्लेंट्स केल्या होत्या आणि एवढी खात्री होती की डीजी उपाध्याय जे आहेत ते अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिसर आहेत, तर त्याच्यावर ते कारवाई करतील। त्यांनी ती कारवाई केली सुद्धा, विजिलन्सच्या लोकांना पाठवून तो टीव्ही तिथनं हटवण्यात आला होता। पण पुढे मात्र हे चालूच राहिलं, म्हणून आज शेवटी मला ही कंप्लेंट फॉर्मली लिहून किती महिन्यांपासून सुरू आहे असं तुम्हाला माहिती मिळालेली आहे? जवळजवळ जानेवारीपासून हे सगळं सुरू आहे। त्यांना आत जसं मी लिहिलंय त्या पत्रात की त्यांना चिकन मसाला दिलं जातं, त्यांना फळं दिली जातात। एवढंच नाही तर समीर भुजबळ तिथे सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, ते अक्षरशः एक बूथ त्यांच्यासाठी अलोकेटेड आहे। या सगळ्या गोष्टी त्याचा म्हणजे त्यांना चिकन मसाला देऊन वोडका सुद्धा नारळ पाण्यातनं दिली जाते। या सगळ्या गोष्टी मी तेव्हाच ऍडिशनल डीजी यांना कळवल्या होत्या। त्यांच्या संदर्भात त्यांचा काही तुम्हाला रिप्लाय आलेला आहे का?
आताच्या घटनेला त्यांचं जे उत्तर आलंय की तुमच्या आधीच्या कंप्लेंट्सवर जी कारवाई मी केली होती मी आपल्याला कळवली आहे. ही कारवाई सुद्धा मी आता स्वाती साठे नावाच्या ज्या आहेत ऑफिसर त्यांच्याकडे मी पाठवतोय असं त्यांनी आता मला कळवलंय. धन्यवाद तुम्ही ही जी माहिती दिली त्या संदर्भात. त्यामुळे अंजली दमानिया यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. आता त्यावरती त्याची दखल घेतली जाते आणि त्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल.